ना. राहू दे. तर माझं नाव आहे हुसेन वलीसाब शेख. मी आमच्या गावातील तळमोड येथे असलेल्या महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड येथे मी BCP कलेक्टर या पदावर कार्यरत होतो. पूर्वी मी सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे 1.5 वर्ष, मग नंतर नाशिक जिल्ह्यातील बोरगाव येथे 1.5 वर्ष केल्यानंतर माझी बदली येथे झाली. मग येथे मी प्रामाणिकपणे ड्युटी करत असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून व कोणाच्या तरी चोगली करण्यावरून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी विनाकारण काहीतरी आरोप लावून माझी बदली राजुरा चंद्रपूर येथे केली. मग मी त्यांना अशी विनंती केली की माझ्या घरी माझ्या आईला पॅरालिसिस झालेला आहे व माझ्या आईला देखभाल करण्यासाठी कोणीच नाही, तरी माझी बदली कॅन्सल करण्यात यावी म्हणून मी वारंवार विनंती केली. लिखी अर्जाद्वारे केली, फोनद्वारे केली, आमदार साहेबांना बोलायला लावलं, खासदार साहेबांना बोलायला लावलं, तरी ते ऐकून घेतले नाहीत. मग मी न्याय मागण्यासाठी माननीय न्यायालय कामगार औद्योगिक न्यायालय लातूर येथे याचिका दाखल केली. न्यायालयाने माझी बदली कॅन्सल करून येथेच कामाला रुजू करण्यासाठी करून घ्यावे अशी ऑर्डर दिली. मी त्यांना ती कॉपी पाठवली तरी त्यांनी मला रुजू करून घेतले नाहीत व परत मलाच फोनवर आज उद्या असं करून टाळाटाळ केली. तरी माझ्या आईची परिस्थिती एकदम नाजूक असून माझ्या आईची सेवा करण्यासाठी माझ्या घरी कोणीच नाही म्हणून मी बऱ्याच वेळेस त्यांना विनंती केली तरी ते कोणीही ऐकत नाहीत व आज 7 महिने झाला मी कामावर नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी मला न्याय भेटावा. किती लोकांची जबाबदारी आहे तुमच्यावर? नेमका घरात काय आर्थिक परिस्थिती आहे? माझ्यावर 5-6 लोक आहेत माझ्या घरी. हां, माझे लहान 2 लेकरं आहेत शाळेला आणि परत माझी बायको आहे, आई आहे. हां, आणि आईला माझ्या सारखं दवाखान्याला घेऊन जावं लागतं हॉस्पिटलला. हां, कधी BP लो होते, शुगर लो होते, रात्री बेरात्री कधी पण घेऊन जावं लागतं माझ्या आईला. मी या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून थकलो. व्हिडिओ पाठवलो आईचे तरी ते काही ऐकलं नाहीत. मग कोर्टानं आदेश दिल्यानंतर ते कोर्टाचं पण ऐकायला तयार नाहीत. तरी माझ्याकडे आता काही पर्याय उरलेला नाही. अवमान याचिका दाखल केली आहे मी, तरी त्याचं पण अजून काही उत्तर आलेलं नाही. काय मागणी? माझी मागणी एवढीच आहे की मला येथेच कामावर रुजू करून घ्यावी व माझ्या आईची सेवा करण्यासाठी मला द्यावी, कामावर रुजू करून घ्यावं. मेरा नाम साहिल है. मेरे पापा यहाँ चेक पोस्ट पे नौकरी थे. हमारे घर में देखभाल करने के लिए कोई नहीं है. दादी? हमारी दादी को पैरालिसिस हुआ है. पापा कब से काम नहीं गए? मेरे पापा 7 महीने से काम पर नहीं गए. उनका ट्रांसफर हुआ था? हाँ. ट्रांसफर हुआ था? हाँ. फिर क्या हुआ? खाना खाने के लिए कुछ भी नहीं है. घर में अभी क्या परिस्थिति है? सब परेशान है. TN धोंड बोलतोय. मी स्पेसिफिकली लेबर कोर्ट, माननीय लेबर कोर्ट व माननीय औद्योगिक न्यायालय येथे वकिली व्यवसाय करतोय. माझ्याकडे शेख हुसेन नावाचा पक्षकार, त्याची बदली बेकायदेशीररित्या उमरगा इथून BCP
या पदावर तो कार्य करत होता, तर त्याची बदली बेकायदेशीररित्या मुंबई येथील अधिकारी शुक्ला नावाचे व उमरगा येथील अनिल पाटील नावाचे त्यांचे मॅनेजर या दोघांनी मिळून बेकायदेशीररित्या त्याच्यापेक्षा सिनियर मोस्ट कर्मचारी 10-20 वर्षापासून तिथे ठेवून याची कसलीही कारण नसताना दुसरीकडे बदली केलेली होती, की जे की स्थळ अकोला येथे आहे. आणि सदर बदलीचा आदेश हा त्याच्यावर कुठलेही आरोप नसताना, कुठलेही कारण नसताना, निष्कलंकरित्या त्याची सेवा चालू असताना केलेली होती. म्हणून श्री शेख हुसेन यांच्यामार्फत यांच्या वतीने मी मान्य औद्योगिक न्यायालय लातूर येथे तक्रार दाखल केलेली होती. आणि सदर तक्रारीमध्ये त्याच्या मूळ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सदर बदली आदेशास स्थगिती मिळावी म्हणून अर्ज देऊन विनंती करून सदर आदेशास मान्य औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश धनाजी जाधव साहेब यांनी त्याच्या मूळ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ते जुलै 2024 दिलेली आहे. सदर आदेशाची प्रत तक्रारकर्ता श्री शेख हुसेन यांनी अनिल पाटील व त्यांचे शुक्ला नावाचे मुंबई येथील अधिकारी कंपनीचे यांना देऊन विनंती केली होती की मान्य न्यायालयाच्या निकालाप्रमाणे परत आहे त्या ठिकाणी जॉईन करून घ्यावे म्हणून. तरी अद्याप जुलै ते जूनला त्याची बदली जुलैमध्ये स्थगिती मिळाली होती. आता डिसेंबर संपत आलेला आहे, तरी परंतु त्यांनी अद्याप मान्य औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करून सदर आदेशाचा अवमान केलेला आहे. म्हणून सदर तक्रारदारातर्फे मान्य कामगार न्यायालयामध्ये मान्य औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे म्हणून श्री शेख हुसेन यांनी मान्य लेबर कोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे प्रकरण दाखल केलेले आहे. आणि त्यांनी जर जॉईन नाही करून घेतले पगारासहित, त्याला जेव्हापासून बदली झालेली आहे, तर त्याला कायद्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना 3 महिन्याची शिक्षा व 5-5 हजार रुपये दंड आणि सदर काळातील बसून पगार द्यावा लागेल असे आदेश देण्याचे कायद्यामध्ये तरतूद आहे.